आपलं जाईचं झाड आहे. जाईच्या झाडाला सुंदर अशा भरपूर कळ्या लागलेल्या आहेत. छान अशा सुंदर कळ्या लागलेल्या आहेत आपल्या जाईच्या झाडाला. आपल्याकडं जाईचे झाडं भरपूर आहे. प्रत्येक झाडाला अशा सुंदर कळ्या लागलेल्या आहेत. छान. हे पण आपले जाईचे झाडं किती सुंदर असे आहेत. छान अशा प्रत्येक झाडाला कळ्या अशा लागायला चालू झालेल्या आहेत. किती छान अशा कळ्या आणि फुलं अशी लागायला चालू झाली की सुंदर असं छान वाटतं. तर आपलं मोगऱ्याचं झाड आहे. मोगऱ्याच्या झाडाला अशा भरपूर अशा कळ्या लागलेल्या आहेत. किती सुंदर अशा भरपूर कळ्या लागायला चालू झालेल्या आहेत. ह्याला आपण दिलेला आहे जैविक खत दिल्यामुळे असे भरपूर कळ्या आणि फुलं लागायला ह्याला भरपूर असे चालू झालेले आहेत. सुंदर अशा कळ्या आहेत. फुलं, कमळाची पानं किती सुंदर असे मोठे मोठे झालेले आहेत. छान असे कमळाची पानं आहेत. या जाईच्या झाडाला तर आपण याला घ्यायचं आहे खुरपून. याची माती अशी घट्ट झालेली आहे. आता याला खुरपून घेऊया आपण. खुरपून घेतल्यानंतर झाडाची माती मोकळी होते आणि झाड सुंदर असं छान ग्रोथ करतं. त्याच्यामुळे याची अशी माती खुरपून घ्यायची. खुरपून घेतल्यानंतर ह्याला आपण खत द्यायचं आहे. कुंडी भरून अशी माती गच्च भरलेली आहे कुंडीमध्ये. त्याला आपल्याला थोडीशी माती कमी करावं लागेल. भरपूर कुंडी भरली की अशी माती आणि आपल्याला मग खाद देता येत नाही. त्याच्यामुळं काय करायचं, हे कुंडीतली माती थोडीशी खुरपून कमी करायची. आता आपण ही माती कमी करून घेऊया. त्याच्यामध्ये उगवलेलं आहे मिरचीचं रोप. हे आपण दुसऱ्या ठिकाणी लावून घेऊया. तर हे आपण माती थोडीशी माती आपण कमी करून घेणार आहे. आपण आता माती कमी करून घेऊया. या कुंडीतील माती आपण अशी साईडला सगळे आता कमी केलेली आहे माती. आता एका साईडला आपण ही माती करून घेतलेली आहे. आता आपण ह्याला खाद देऊन घेऊया. आपण ह्याला देणार आहे जैविक खत. जैविक खत आपला शेणापासून तयार केलेला छान असा काळा भुरभुरीत मस्त खत आहे. तो आपण ह्याला देऊन घेणार आहे. तर आपण ही खत घेतलेला आहे. किती सुंदर असा काळा भोर खत आहे. मस्त छान तयार केलेला खत आहे. तर आपण हे खत देऊन घेतलेलं आहे. तर याच्यावरती आपण खत घातले, त्याच्यावरती ही माती आपण घालून घेऊया. तर इकडच्या बाजूला आपण खत देऊन घेतलेलं आहे. तर ह्या साईडला आपण खत दिलेला नाही आहे. आता आपण ह्या साईडनी खत घालून घेऊया. तर हे आपण खत देऊन घेतलेलं आहे छान असा. म्हणजे ह्याला भरपूर अशा कळ्या आणि फुलं लागायला मदत होईल या झाडाला. त्याच्यामुळे भरपूर या झाडाला आता कळ्या फुलं येत आहे. त्याच्यामुळं न्यूट्रिशन भरपूर झाडांना देणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपण आता ह्या झाडाला खत घालून घेतलेला आहे. आणि आता मातीची कमी केल्यामुळे पाण्यासाठी जागा पण भरपूर झालेली आहे. नाहीतर आधी याच्यावरती पाणी जात होतं. आता आपण याची माती कमी करून खत घातलेला आहे.
त्याला भरपूर असं पाणी 1 मग टाकलं तरी पण ह्याच्यामध्ये बसू शकतं. त्याच्यामुळं आपण ह्याची माती कमी करून खाद देऊन घेतलेला आहे. आता आपण याला पाणी देऊन घेऊया. आपण आता खाद देऊन घेतलेला आहे. आता आपण याला पाणी देऊन घेऊया. हे असं भरपूर कुंडी गच्च भरून आता हे आपण पाणी दिलेलं आहे. आता किती भरपूर याच्यामध्ये पाणी बसत नव्हतं. आता आपण हे भांडं भरून आपण पाणी वतलेलं आहे, तरी त्याच्यामधून पाणी आता खाली आलेलं आहे. असं झाडांना भरपूर असं उन्हाळ्यामध्ये पाणी दिलं की झाडांना चांगलं असतं. त्याच्यामुळे असं भरपूर पाणी झाडांना देऊन घ्यायचं. छान झाडाची ग्रोथ होते आणि हिरवगार झाड राहतं आपलं सुंदर असं. हे गुलमेहंदीचं झाड आहे, त्याला पण आपण हे खत देऊन घेऊया. हे छोट्याशा बॉटलमध्ये लावलेलं आहे गुलमेहंदीचं झाड. छान असं त्याला पण आपण खाद घालून घेतलेलं आहे. तर आपण याला पाणी देऊन देऊया. तर हे आपण पाणी घालून घेतलेलं आहे खाद देऊन. हे आपल्याकडं चिनी गुलाब आहे, त्याला पण आता आपण खाद देऊन घेऊया. हे आपण खाद देऊन घेतलेलं आहे. म्हणजे काय होईल, खत दिल्यामुळे छान अशा याला कळ्या लागायला चालू होतील आणि छान याला सुंदर असे फुलं लागतील. त्याच्यामुळं आपण खत दिलेलं आहे. तर आपण याला पाणी देऊन घेतलेलं होतं. तर आपण याच्यावर हे खत देऊन घेतलेलं होतं. आता आपण याला पाणी घालून घेऊया. हे आता आपण खत देऊन पाणी देऊन घेतलेलं आहे सुंदर असं. तर आपलं पेरूचं झाड आहे. पेरूच्या झाडाला असे पेरू लागायला चालू झालेले आहेत. एकाच थापेला 3 पेरू लागलेले आहेत. हे आपलं मोठंसं असं पेरूचं झाड आहे. त्याला छान असे 3 पेरू लागलेले आहेत. इकडच्या बाजूला एक आहे. सुंदर असे पेरू लागायला चालू झालेले आहेत. भरपूर अशा कळ्या लागलेल्या होत्या, पण आता ह्या कळ्या पडून गेलेल्या आहेत. इथे एक कळी आहे. अशा भरपूर कळ्या लागलेल्या ह्याला, पण जास्त ऊन पडल्यामुळे उन्हाच्या कडाक्याने फुलं याची सगळे गळून गेलेले आहेत. हे 3-4 पेरू आहेत आपल्या झाडाला.